यानंतरची बातमी चंद्रपूरमधून आणि काँग्रेसच्या गोटातून। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यात काँग्रेसच्या दोन नेत्यांमधला वाद सध्या शिगेला पोहोचलाय। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये गटनेता निवडीवरून अंतर्गत वाद निर्माण झाले। झालं गेलं गंगेला मिळालं असं वडेट्टीवारांनी म्हटलं आणि पक्षासाठी एकत्र येऊन काम करायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली। अफवांना काही अर्थ नसतो असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं। काल प्रतिभा धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती। लोकसभेचा क्षेत्र कोणाचा आहे? मी नेता आहे आणि जिल्ह्यात मी 25 वर्ष झाले काम करतोय। ज्यावेळेस धानोरकरांचा उदय नव्हता ते पक्षात नव्हते, आता तर 6 वर्षापूर्वी आले आणि त्यांनी म्हणायचा माझा लोकसभा आहे, त्यांनी हस्तक्षेप करू नये। मी जोपासलेल्या कार्यकर्त्याच्या भरोशावर पहिल्यांदा भाऊ धानोरकर खासदार झाले, हे कधी विसरू नये। आज जे भाऊ पडले त्यांचे 25,000च मतं घेतले, डिपॉझिट गेली, त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की जनतेचा कल कोणत्या बाजूला आहे। आणि विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये जो वाद सध्या चंद्रपूरमध्ये सुरू आहे तो वाद आता थेट दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे। कारण या वादामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेची चर्चा ही रखडल्याची सध्या माहिती आहे। गटनेता निवडीवरून दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केली, मात्र तरीही हा वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीये। काँग्रेसने या महानगरपालिकेमध्ये 27 जागा जिंकल्या। 4 सदस्यांची त्यांना आवश्यकता आहे सत्ता स्थापनेसाठी। दुसरीकडे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातला वाद थांबताना दिसत नाहीये। याची दखल आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेणार का? या दोघांमध्ये समजूत घालून सत्ता स्थापन करणार का? याकडे लक्ष आहे।